इथे सावली तू फिरा, सावली तू फिरा. ऊन आहे ना तिकडे. ती ऐकली ती टाटा करते मम्मा, टाटा कर रही है देखो. नागोरी मधून कॉफी घेतली आहे. खूप डिफिकल्ट होते मला पियाला. मम्मी हसते. आणि झाली आहे गाडी बुक. असं डोकं खराब होतंय ना. रिक्शा करता करता ओला बुक झाली है यार. शिट. कैब बुक करोगे तो होगा ना. क्या कैब नहीं डालना. क्या डाला है? कैब डाला है. इसमें कैसा रहता है मालूम है? ओला पर एक ऐसा ऐप रहता है ना. हाँ. उस पे डालोगे ना तो आप रिक्शा का डालोगे ना तो उसमें रिक्शा से लेके आपको एनी कैब मतलब बड़ी गाड़ियां तक भी रहती है. मतलब ये मिनी आएगा, डिजायर आएगा, सेडान आएगा. अच्छा मेरे पता नहीं, लेकिन मैं ऑटो ही करती हूँ. ऑटो कैसे नहीं हुआ मुझे समझ भी नहीं आ रहा है. क्या होता है और इसका कितना अमाउंट दिखा रहा है? इसमें तो दिखा रहा है 480 के करीब. तो इसमें क्या होता है ना कि जब ऑटो नहीं एक्सेप्ट तो इसके लिए एनी कैब नहीं डालोगे तो आपको बुक ही नहीं होगा ये गाड़ी. अच्छा. उसमें सिस्टम मतलब ऑप्शन आता है. तो क्या करते हैं कि एनी कैब बुक करते हैं ना तो उसमें से दिखाता है 600 से दिखाएगा 1300 तक. और आपको मालूम है हम लोग, मैं कब से ऑटो ही देख रही हूँ. मुझे मालूम ही नहीं कि हाँ ऑटो आएगा करके. फिर क्या होता है कि आप पे ध्यान ही नहीं जाता. 1300 का बुक हो जाता है. फिर कस्टमर क्या बोलते हैं, ड्रॉप जहाँ करेंगे वहाँ आएगा बिल 1300. तो भैया हमको 700 दिखाया था. तो भैया आप पहले बुकिंग करते हो तभी देख लो बराबर. तो जितना भी मेरा 480 है तो 480 ही दिखाएगा ना. उतना ही, थोड़ा 5-10 आगे पीछे होता है. एक तो गाडी जमती नाही खरंच. आणि मी घेतली मस्त नागोरी मधून कॉफी, कारण मी कॉफी नाही प्यायला आणि खूप घाई गडबडीमध्ये निघालोय. हमेशा घाईच होते. हा नाही, लास्ट टाइम आपण आरामात निघालो होतो. आज घाई झाली भरपूर. मम्मी हसते म्हणते हे काय घेतलं, सामान जास्त होतं ना. हा. आता चाललोय मम्मीकडे, निघालोय जायसाठी. मला टाइमच नाही भेटला मगाशी व्हिडिओ काढायला. एलेक्स वेट करतोय तिकडे काटा रोड साइडला. बोलला की तिथून येणार आणि बॅग पण घेऊन तिकडेच गेला होता. अरे मी बोली हे क्या कर रहा है, लेकर आई इधर. पता नाही अभी कुठून पण घेतात ना मम्मी. कधी काटा रोड वरून घेतात, कधी इथून घेतात. किती मलाई आहे याच्यामध्ये. बाहेरचे नाही प्यायचे, मलाही टाकतात. इथे माझी कॅटू बसली. हो काय झालं. आणि कॅटूला पण गाडीचा खूप प्रॉब्लेम होतो, सेम माझ्यासारखंच. आणि इथे मी घेतले. मला वाटलं ऑटो झाली आहे, ऑटोनेच जातो आम्ही नेहमी. हे भलतच झालं. तुला फ्रुटी दिले ना आईने. फ्रुटी आहे ना. आता मम्मीकडे भेट. खाली नको उतरू. खाली कुठे जाते. आता थोडे दिवस मम्मीच्या इकडचे ब्लाऊज येते. कॅटू मम्मीला चिपकून बसली आहे. कधी पोचू असं झालंय. पोचू आता लवकर. आपल्या दोघींचा हालत कशी झाली. गाडीमध्ये असाच प्रॉब्लेम होतो आपल्या दोघींना. आणि आता आम्ही पोचलो आहेत आणि डायरेक्ट किचनमध्ये माझी एंट्री झाली आहे. आणि ते बॉटल वगैरे भरते आणि जेवण करायला घेतलं होतं मी. दाल राईस बनवते. आल्या लगेच किचनमध्ये मी गेली आहे. तर हे सर्व कामं करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. इथे आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि असं झालं आहे ना एकदम शॉकिंग. जेवण करता करता
तिन्ही गॅसवर सगळं ठेवलं होतं. एकामध्ये भात आणि एकामध्ये खिचडी ठेवली होती. आणि अचानक काय झालं, मी आणि कॅटूला घेऊन मशीनजवळच उभी होती. मम्मी सिंगजवळ होती आणि कुकर असा उडाला आहे ना, बापरे. काय बोलू आता, समजत नाही. खूप मग बोलते ते सिटीमध्ये जाऊन ते राईस भात अडकतो ना, त्याच्यामुळे असं हे झालं असेल. पण म्हणजे मी बाजूलाच होती कॅटूला घेऊन आणि माझ्या डोक्यात मला समजलं नाही. माझे हे पाय तर असेच एकदम मिळत होते ना, थरथरत होते. मला समजतच नाही मी काय बोलतो यार, खरोखर डोकंच नव्हतं चालत. वाजले 4, जेवण वगैरे जस्ट घेतलं, थाप करून उडाला तो कुकरचा. बापरे बाप, काय होतं यार ते. टॅटू होती ना बरोबर, म्हणून खूपच म्हणजे काढलंयस ना मम्मी तू कुकरचा. मग कुकर ठीक आहे ना, फक्त ते रबर चेंज करावं लागेल. रबर चेंज करावं लागेल. देवा, काय खाते, जेवायचं ते बिस्किट खात बसले कॅटू. ऑनलाईन ऑर्डर केलं होतं ते तेच येत आहे, बॉटल वगैरे. काय करतेस, काय करते मग, काय करते. हा नंबर, हा नंबर इस्त्री वाला सर्व नंबर गेलेत, नंबर आहेच नाही कोणाचे. नंबर सेव्ह केलाय. सेव्ह कर बोल. अच्छा, नंबर सेव्ह करू. हा, कसे सेव्ह करतात. हा इस्त्री वाला हा, इथे मी मागवलंय. मम्मा खाणार आहे, थंड आहे. योगर्ट मागवलंय, स्ट्रॉबेरी फ्लेवर. मम्मी मस्त का वा. मस्त योगर्ट आहे, स्ट्रॉबेरी. ठीक योगर्ट मला वाटलं आहे, पण अमूलचं योगर्ट आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर मस्त आहे. आले मला झोप. खा ना सोनू, ते पण खा. स्ट्रॉबेरीच आहे बुब्बू, तू खाते ना. कॅटूला फोन करून बघतो. हे काय ना, मी नाटक करते कॅटू. केनचं विंचारायला नाही देत ती, काहीच नाही करायला देत. मग काय करणार. हा पप्पाचं रिॲक्शन काय होतं जेव्हा कुकर उडाला तेव्हा. हा तेच मम्मी बोलती, नशीब तो झाकण एका साईडला नाही गेला, एकदमच उडाला पूर्ण ना. मम्मी रबर. मम्मीने मस्त भाज्या घेऊन आलेत. पाव किलो मम्मी किती, 10 रुपये ना. 10 रुपये. मस्त, मला नव्हतं माहिती, तिकडे नेहमी असतो तो. कोबी, पापडी आणि फ्लावर वगैरे. कोबी, फ्लावर. भेंडी नाही भेटली. का घ्यायची होतीस ना, बनवली असती. हा दुधी पाहिजे. हा
त्या दिवशी मी मागवलेलं ना ते ब्लिंकिट बास्केट बिग बास्केटवरून सगळे 10,000 रुपयाची ऑर्डर केलेले ना 10,000 रुपये ती अच्छा ती त्या दिवशी आणलेली तो एक 40 रुपये बोलत होता त्या दिवशी माझ्या इथून. हा 10 रुपयाला मस्त भेटली, नाही तर 40 रुपये. मग पुढे गेली त्याच्यानंतर ते माहितीये वसईवाले बसतात त्यांनी 25 रुपयाची दिली, तिने 25 रुपयाची दिली, ती पण अर्धी दिली. कुठे तू बोलतेस? आपल्या नाक्यावर ना साईबाबाचं मंदिर. पुढे साईबाबाचं मंदिर आहे ना, गाडीला असतो ना तो फुटबॉल आपला. हा त्या बाजूला ते पाणीपुरीवाल्याच्या इथे. तिकडे या साईडला. बापरे तिकडे तू गेली होतीस? शंकर मंदिर अच्छा तिकडे. अरे वा मस्त स्वस्त भेटला, तर मग मी तिकडेच जाईन. तसं मच्छी वगैरे घ्यायला मी त्यासाठीच जाते. दाल भात आणि मच्छी फ्राय केली होती आहे ना ते तर खूप काय पण साईबाबा मंदिर ते तर खूपच पुढे गेलं. शंकर मंदिर. मी बोली फ्राईड राईस रात्री माझ्यासाठी घेऊन येते, कारण आज भाताचं पण झालंय थोडस. भात पाहिजे, अरे फ्राईड राईस नाही खायचा. किती खूप दिवस झालं नाही खाल्लं. कधी खाल्लं होतं लास्ट काय माहिती केव्हा खाल्लं होतं. आणि पप्पा कुकर हो आठवण आहे कुकर माहिती आहे एकदा आपण बसलेलो हा मम्मी नव्हती आणि काय खिचडी वगैरे ठेवली होती, भूक लागली होती. हा मम्मी एकदा एक फर्स्ट टाइमच ट्राय केलं होतं आणि सिट्टी वगैरे निघाली नव्हती. हा आणि मला तर बिलकुल आयडिया नव्हती कसं काय करतात. आणि पप्पाने दोघे कुकरमध्ये घेऊन बसलो आणि खोलत होतो. पप्पा आठवण आहे की नाही? तो खोलतोय सीधा झाकणच उडाला. तेव्हा एक झालेला, आता त्याला किती वर्ष झाली असतील? बापरे 10 वर्ष झाली असतील. 10 पण नाही, किती वर्षाची असेल मम्मी मी? 20 इथे 8 वर्ष झाली. 8 वर्ष 15 वर्ष झाली असतील. 15 वर्ष. अय्या. तेव्हा एक तसं झालेलं आणि आज ते सीन परत आठवण आलं मला. बापरे तिला पण झोप येत आहे आणि हा तिचं घरी काहीतरी राहिलंय नाही ते तर तिला तो आठवण येतो. आणि कसं काय बापरे शीत नेहमी लक्षात ठेवते पण आजच तो कसं विसरली तेच समजत नाही. डोकंच बघ ना, डोकंच खराब झालं माहितीये. आता तुझं तिला पाहिजे आणि आता तिला तेच आम्ही तो हमेशा घेतो आणि आताच कसं विसरलं काय माहिती. नाव पण आता त्याचं घेऊ नाही शकत. लगेच आठवण येईल. अरे आणि बॅग वगैरे घेऊन येते म्हणजे तिला ते पाहिजे. आता कुठून आणायचं? तर अलेक्सा सांगितलं, तो बोला पोर्टर करून आता पाठवतो. त्याला पैसे वेस्ट फालतूचे. कसं विसरलं यार. शिट मम्मी. आणि कमी कामं असतात. हा कामं कमी असतात. सकाळी उठल्यापासून कामच करत होती. मग जाऊता पण विचार केला आता झोपेन, तर झोपायला पण नाही भेटलो मला. मम्मीला कोणती एनर्जी येते काय माहिती. अर्धा ते मटर अर्धा किलो घेतलेस? बापरे तू 1 किलो पूर्ण साफ केलेस. 1 किलो साफ केला तर ती पापडी घेऊन बसले. हे अर्धा किलो आहे ना? मग ते मटर पण त्यांच्याकडूनच घेतलेस? मस्त. पप्पा गाजरचा हलवा आणलाय त्या दिवशी तर खाल्ला नव्हता ना? मग इतकं बनवलं होतं. आता आणलंय मस्त गरम करते. आणि आल्या मी किचन मध्ये माझी कॉफी करते आणि आता संध्याकाळसाठी करते ही पापडी आणि सुकट मिक्स करून. आणि बोई मच्छी आणलेली ती पण आता मॅरिनेट करेल फ्राय करायला. कॅटू तू पॅन्ट नाही घालत आहे? हा बुबू पिऊन घेते मग. आणि मम्मीची ते गाणी पण लागलेत आता, तर बंद करते आता व्हिडिओ. इथे कॅटूसाठी बोंबील फ्राय करते आणि मम्मीने चपाती केली आणि इथे मी भाजी करून ठेवली ही.
मस्त जवलं आणि पापडीची आणि डाळीला सुद्धा बाबा फोडणी दिली. दुपारी जिरा पण नव्हतं टाकलं, असंच माझं डोकंच नव्हतं चालत. आणि इथे मच्छी फ्राय करून घेते आणि इथे पण आहे बोई, तर ती पण फ्राय करते. पहिला कॅटूचं करते कारण तिखट नको लागायला म्हणून. तर आता ही सर्व कामं झाली आहेत, नंतर आता मी जेवायला बसू ना. कॅटू खाणार ना तू बाजू. आणि आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.